नेव्हर फॉरगेट युअर रूट्स. मी एक स्त्री आहे. लग्नानंतर स्त्रीचं नाव बदलतं, आडनाव बदलतं, ओळख बदलते, आयुष्य बदलतं. पण मी खरं सांगते तुम्हाला, की जग नाही बदलत स्त्रीचं. माझ्या मते म्हणजे जरी हे सगळ्या गोष्टी बदलल्या, तरीसुद्धा आपली नाळ जी आहे ना, ती आपल्या जन्मगावाशी, आपल्या मूळ गावाशी जोडलेली असते. आता मी कोल्हापूरची आणि माझं सासर आहे नाशिक. दोन्ही त्यांच्या त्यांच्या जागी सुंदर. दोघांचे कल्चर वेगळे, पण तरीही दोन्ही त्यांच्या त्यांच्या जागी छान आहेत. पण सासरची कुळाचार, सासरची कुलदेवी परंपरा सगळं मान्य आणि सगळं ते मी करते, ते करत राहणारच. पण जेव्हा कोणी मला विचारतं, की "तुम्ही कोणत्या गावच्या?" तेव्हा माझ्या मनातून, माझ्या ओठातून आपसूक येतं, "मी कोल्हापूरची." तर तर स्त्री असलं म्हणून काय झालं, राइट? कारण की लग्न केल्यानंतर सगळं बदलतं, पण आपलं रक्त अंगातलं आणि आपलं जन्मगाव नाही बदलत, आपलं मूळ गाव नाही बदलत. कारण मूळ गावाशी इतक्या वर्षांचं आपलं नातं असतं, त्या आठवणी असतात, ते रस्ते, त्या लोकांशी एक वेगळीच वीण असते, घट्ट बांधलेली. तर आणि आत्ता जर येऊन आपण इथे येऊन म्हणजे असं कुणाकुणाचं झालंय माहीत नाही, तुमचं गाव बदलल्यामुळे आपण इथे येऊन इकडचं सगळं बोलत राहिलो, तर इकडचेच लोकं म्हणतील, "अरे, ही तर आत्ता आली, हिला काय माहिती? ही कुठे आमच्या भागाबद्दल इतकं बोलायला लागली, ही तर आत्ता तर आली आहे." तर तेच सो बी ट्रू टू युअर रूट्स. तुम्ही जिथले आहात, भले तुम्ही कुठलेही असता, पण तुम्हाला तुमच्या रूट्सवर अभिमान असला पाहिजे. तुम्हाला तुमचं जन्मगाव, मूळ गाव जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता पाहिजेत. आणि जसं मी सांगितलं कारण की अ, त्या नावाने, त्या गावाने तुम्हाला घडवलेलं असतं, मोठं बनवलेलं असतं, तुमच्यावर संस्कार केलेले असतात आणि तुम्हाला सगळ्या काळात तुमच्या प्रोग्रेसच्या काळात आणि उतरत्या काळात दोन्ही काळात बघितलेलं असतं, साथ दिलेली असते. म्हणून जन्मगाव आणि मूळ गाव माणसाने कधीच मरेपर्यंत विसरू नये. आणि कारण की मुळं जिथे असतात आपली मुळं, तिथेच आपली आयुष्यभर साथ असते, सोबत असते आणि अभिमानाने, हक्काने तुमचं जे मूळ गाव आहे, कोणीही तुम्हाला विचारू दे, ते सांगायला अजिबात लाजू नका, अभिमान बाळगा. आणि कारण तुमचं रक्त आणि हे तुमचे जीन्स जे तुम्ही घडलेले आहात, हे तुमच्या मूळ गावापासूनच तुम्हाला मिळालेले असतात. तेच तुमचं रक्त आणि तुमच्या अंगाच्या नसा-नसात पेरलेलं असतं. तर नेव्हर फॉरगेट युअर रूट्स आणि कमेंट करा, तुमचं मूळ गाव कोणतं आहे? तुमचं जन्मगाव कोणतं आहे? तुमचे रूट्स कुठले आहेत? नक्की कमेंट करा.